नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत। स्वतःचं घर होण्यासाठी कोणती सेवा करायची आहे किंवा काय उपाययोजना करायच्यात त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। स्वतःचं घर घेण्यासाठी मेहनत ही करावीच लागते, कष्ट अपार करावे लागतात, तेव्हा कुठे घर होतं। आपली एक जुनी म्हण आहे, घर पाहावं बांधून आणि लग्न करावं पाहून। म्हणजेच लग्न आणि घर बांधण्यासाठी खूप जास्त पैसा जमवावा लागतो, त्याला मेहनतीची जोड असावी लागते। तर आपण एक सोपा उपाय करायचा आहे स्वतःचं घर होण्यासाठी। जे विश्वकर्मा जे आहे, म्हणजे ज्यांनी देवांच्या काळामध्ये वास्तुशास्त्र पाहिलं, ते जे विश्वकर्मा आहेत त्यांची आपल्याला उपासना करायची आहे। आता ती कशी करायची, तर आपल्या देवघरामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती एक आपल्याला सुपारी ठेवायची आहे, त्याला अष्टगंध लावायचा आहे आणि त्यांची विश्वकर्मा म्हणून स्थापना करायची आहे। आणि त्यानंतर तिथे तिथे विश्वकर्मा चालिसा म्हणून एक साधना असते। तर विश्वकर्मा चालिसा जी आहे ती सकाळ दुपार संध्याकाळ किंवा 3 वेळा किंवा मग सकाळ दुपार संध्याकाळ एक एक वेळा अशी दिवसातून 3 वेळा आपल्याला विश्वकर्मा चालिसा म्हणायची आहे, किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी ऐकायची आहे, किंवा तुम्हाला यूट्यूबवर देखील विश्वकर्मा चालिसा मिळून जाईल। अशी सलग तुम्ही जोपर्यंत तुमचं घर होत नाहीये तोपर्यंत ही उपासना तुम्हाला करायची आहे। आणि त्यानंतर जेव्हा तुमचं घर होईल त्यानंतर तुम्ही ती जी विश्वकर्माजींची जी आपण स्थापना केली आहे सुपारीची, ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला ही विश्वकर्मा चालिसा आणि त्यासोबत आपल्याला कष्टाची जोड द्यायची आहे। वर्षाच्या आतमध्ये तुमचं घर होतं। काही लोकांचे असे अनुभव आहेत की त्यांची वर्षाच्या आतमध्ये एक एक दोन दोन घरं झालेली आहेत आणि ह्याचा खूप जणांना प्रत्यय आलेला आहे। मला स्वतःला देखील आलेला आहे हा अनुभव, त्याच्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही पण एकदा मनोभावे विश्वकर्मा चालिसा त्यांची उपासना करा, विश्वकर्मा चालिसा मनोभावे म्हणा, तुम्हाला पण नक्कीच त्या गोष्टीचा लाभ झालेला मिळेल। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।